मराठी व्याकरणाशी संबंधित 50 प्रश्नाचा संच एक सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास घेणार आहोत। तर त्या दृष्टिकोनातून 50 प्रश्न असतील, 2 गुण असतील, जे 100 मार्काचा हा पेपर आहे। तर चला आपण हे सॉल्व करू। तर प्रश्न पहिला आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 बालकवी। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 केशवकुमार। प्रश्न क्रमांक 3, गोपाल हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 लोकहितवादी। प्रश्न क्रमांक 4, माणिक शंकर गोडघाटे यांचे टोपण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे ग्रेस। आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे? अनिल। पुढे पाहायचं, खालील दिलेल्या प्रश्नांचे समानार्थी पर्याय निवडा। तर आपल्याला समानार्थी पर्याय निवडायचे आहेत। तर समानार्थी पर्यायामध्ये प्रश्न क्रमांक 7 आहे, अर्जुन या शब्दाचे समानार्थी नाव काय आहे? तर अर्जुन या समानार्थी शब्दाचे नाव आहे किरीट। पुढे प्रश्न क्रमांक 8, आकाश या शब्दाचे समानार्थी नाव काय आहे? तर योम। प्रश्न क्रमांक 9, कमळ या शब्दाचे समानार्थी नाव काय आहे? राजीव। पुढे घ्यायचं, कृपण या शब्दाचे समानार्थी नाव काय आहे? विद्रूप। पुढे घ्यायचं, खालील प्रश्नाचे विरुद्धार्थी शब्द निवडा। त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 11, अभिमानी, सनाथचं काय येतं? अनाथ। प्रश्न क्रमांक 12, आळशीचं विरुद्धार्थी काय येते? उद्योगी। उद्योगी म्हणजे सतत काम करणारा। प्रश्न क्रमांक 13, तीक्ष्ण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय येते? बोथट। प्रश्न क्रमांक 14, कौतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येते? निंदा। प्रश्न क्रमांक 15, तीव्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येते? सौम्य। प्रश्न क्रमांक आहे पुढचा, तर खालील प्रश्नांमध्ये योग्य वाक्य प्रकाराचा पर्याय निवडा। तर तीव्र शब्दाचा आपण पाहिलं, तीव्र शब्दाचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कोणता? सौम्य। प्रश्न क्रमांक 16 पासून पाहायचं आपल्याला, खालील प्रश्नांमध्ये योग्य वाक्य प्रकाराचा पर्याय निवडायचा आहे। हुल देणे म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 16 हुल देणे म्हणजे काय? तर चकवा देणे। प्रश्न क्रमांक 17, हातपाय घालणे म्हणजे काय? धीर सुटणे। प्रश्न क्रमांक 18, दगा देणे म्हणजे काय? फसवणे। प्रश्न क्रमांक 19, पोटात घालणे म्हणजे काय? क्षमा करणे। प्रश्न क्रमांक 20, डोळे निवणे म्हणजे काय? समाधान होणे। प्रश्न क्रमांक पुढे, खालील प्रश्नांमध्ये लेखक किंवा पुस्तक यांचा योग्य पर्याय निवडा किंवा लेखकांनी लिहिलेले पुस्तक निवडायचे। तर मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेले पुस्तक कोणते? तर मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेले पुस्तक झुंबर। भारत ससाने यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय? तर बंद दरवाजा। उर्मिला पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय? चौथी भिंत। गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय? गीत रामायण। खालील दिलेल्या प्रश्नामध्ये योग्य तत्सम शब्दाचा शब्दसिद्धी प्रकार निवडा किंवा ओळखा। तर भूगोल हा तत्सम शब्द आहे। तत्सम शब्दाची व्याख्या काय होते? तर मराठी भाषेमध्ये संस्कृतमधून जशास तसा शब्द वापरला गेला असेल तर त्याला तत्सम शब्द म्हणतात। तर भूगोल हा संस्कृत शब्द आहे, जसं की हकीकत आहे, नत आहे, परात आहे, हे परभाषीय शब्द आहेत। परभाषीय शब्दांनी मराठी भाषेला सौंदर्य देण्याचं काम केलं म्हणतात। महाराष्ट्राच्या आजूबाजूला जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यांच्या प्रादेशिक भाषांचे काही शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, जसं की कन्नड आलेला आहे, तेलुगू आलेला आहे, त्याच्यानंतर कोकणी आलेला आहे, हिंदी आलेला आहे, उर्दू आलेला आहे, फारसी आलेला आहे, अरबी आलेला आहे। भरपूर साऱ्या शब्दांचा आपण वाक्यप्रयोग करत असतो, वाक्यप्रयोगामध्ये वापर करत असतो। पुढे घ्यायचं, याच्यामध्ये अक्कल, मंदिर आणि उत्तप्पा दरबार याच्यामध्ये तत्सम शब्द कोणता आहे? मंदिर। 27 नंबरमध्ये जो 27व्या नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला सर्वांचे तत्सम शब्द ओळखायचे। तर जमीन, कणिक, सेना आणि कापूस। तर उत्तर आहे त्याचं, तिथं सोना झालं तिथं सेना करायचं। अठ्ठावीस, खाली दिलेल्या पर्यायामध्ये तत्सम शब्द ओळखा, तर तो आहे दही। पुढचा प्रश्न 29 नंबरचा, तत्सम शब्द ओळखाच, त्याच्यामध्ये आहे श्राद्ध। 30,
पुढील प्रश्नांमध्ये तत्सम शब्द ओळखा. नैवेद्य. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सेतुबंध हा ग्रंथ प्रवरा सेन यांनी लिहिला. पुढे घ्यायचं मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर. भारतीय राज्यघटनेनुसार किती राज्यांना भाषेचा दर्जा दिला जातो राज्यभाषेचा? तर मित्रांनो ते आहे 22 भाषा. प्रश्न क्रमांक 34. भाषाविषयी कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत? ते आहेत 5. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 35. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे भाषा स्पष्टीकरण करणारे साधन म्हणजे व्याकरण होय. तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 36. जोड्या जुळवामध्ये त्याला 5 गुण आहेत 5 जोड्यांना. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की योग्य पर्याय कोणता? तर योग्य पर्याय आहे मित्रांनो 4 नंबरचा. कारण पाणी, पाणी म्हणजे जल. दुसरं पाणी पहिल्या वेलांटीतलं ते म्हणजे हात. त्याच्यानंतर सूत, युद्ध झालं सॉरी सूत, सूतचा आहे मित्रांनो मुलगा आणि दुसऱ्या सूतचा आहे धागा. ओके. 37. स्वरांचे प्रकार किती? स्वरांचे प्रकार 3. 38. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा शब्द आहे ई. कारण अ, ई आणि उ हे तिघं ऱ्हस्व स्वर आहेत आणि चौथा दीर्घ स्वर आहे. तसाच प्रश्न खालचा पण आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. तो पण 4थ्या नंबरचा. आता हा प्रश्न थोडा मिस्टेक्सच आला आहे. इथं उ लिहायला पाहिजे होतं तर तिथं डबल उ झालं. ओके. प्रश्न क्रमांक 39. व्यंजनास काय म्हणतात? व्यंजनास परवर्ण सुद्धा म्हणतात. याच्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला. तर चुकीचा पर्याय मित्रांनो बरोबर 1 अधिक उ अधिक ई. ठीक आहे. हे 3 बरोबर आहेत पर्याय.